जय जय गुणवंता. वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. तर आजच्या ब्लॉगची स्टार्टिंग होत आहे सकाळची 11 वाजता. आज आम्ही जाणार आहे अकोल्याला ॲडमिशन करायला. माझ्या दीदीचं ॲडमिशन करायचं होतं आम्हाला सेकंड इयरला. तर आता आम्ही भेटू डायरेक्ट अकोल्याला. तर 4-5 दिवस झाले मी कंटिन्यू ब्लॉग नाही बनवला, कारण की माझे मोठे आजोबा मरण पावले, त्यामुळे मी ब्लॉग नाही बनवू शकलो. तर आजपासून कंटिन्यू ब्लॉग येतील. तर ठीक आहे. तर मी झालं रेडी आता निघण्यासाठी, आणि माझे दीदी पण आलेले आहे बाहेर. ही माझी गाडी. आता गाडी बघून घ्या तुम्ही कशी आहे. एकदम क्लीन आहे. आणि जर पाऊस आला ना रस्त्यामध्ये एवढी गाडी खराब होणार ना, तुम्ही बी नाही बघसाल. ही माझी मम्मी आली बाहेर आम्हाला सार करायला. आणि हे बघा आम्ही इकडचं काम केलं आहे पूर्ण. मी याचा व्हिडिओ पण नाही काढला. तर ठीक आहे, भेटू आता रस्त्याने. तर आम्ही निघालो आता अकोला जाण्यासाठी. इकडे बारीक पाऊस चालला आहे. गुरुजी गेटजवळ आम्ही थांबवला. बघा इकडे गेट बंद होता. इकडे बारीक पाणी चालू झालं ना, तर त्यामुळे मी आणि माझी दीदी इकडे थांबलो. बघा माझी दीदी इकडे थांबलेला इकडे. हे बघा ही आमची गाडी. झाली नाही आहे ते लेटेस्ट कॉलेज होतं, त्यामुळे मोबाईल अलाउड नव्हता, तर मी ब्लॉग काढले नाही. तर आता मी आणि माझी थांबवलं इकडे भेडकासाठी. माझी दीदी खात आहे भेड इकडे. ही आमची गाडी. इकडे लेडीज कॉलेज असल्यामुळे ना अलाउड नव्हता कोणता तिथे काढला मी ब्लॉग. तर आता ब्लॉग काढत आहे मी. बघा इकडे काय काय. आता घरी वाजता बघा आहे आमची शाळा. बघा आमची शाळा किती छान आहे. आता चालूच आहे शाळा. इथं आमची खिचडी बनायची. हे बस स्टँड आहे आमच्या गावाचं. बस स्टँड, याला बस स्टँड म्हणतात. हा आहे गावात जाण्याचा रस्ता, आणि हा इकडं समोर जाण्याचा रस्ता प्लॉटमध्ये. खूपच पाणी चालू आहे आमच्या. आता घरी थोडं ओलं झालं आम्ही, तर मी कपडे चेंज केले. बघा माझी दीदी अजून बसून आहे माझ्या मम्मीच्या जवळ. आणि इकडे बाहेर बघा पाणी चालू झालेलं आता. आभाळ आलेलं आहे खूप जास्त. तर आता वाजलेलं आहे 4 आणि मी करतो आता जेवण. तर मी झालेलं आहे फ्रेश, हातपाय वगैरे धुवून. तर मी आता करतो जेवण. मम्मीने केलेली आहे वांग्याची भाजी आणि चपाती, आणि लोणचं पण आहे. लोणचं काय कुठं आहे, मी लोणचं वगैरे घेतो आणि तुम्हाला भेटतो जेवण झाल्यानंतर. ठीक आहे, बाय बाय. संध्याकाळची 6 आणि आम्ही बसलेलो आहे चहा वगैरे घेऊन बाहेर, माझी मम्मी आणि माझा भाऊ. आणि आज चालू आहे, सकाळपासून पाऊस चालू आहे आमच्या गावी आज बघा. आणि आम्ही बसलेलो आहे पप्पाची वाट बघत, कारण की पप्पा सकाळी कामाला गेलेले होते, पण अजून आले नाही. तर पप्पा किती वाजता पप्पा घरी? 7 वाजता. तर आता वाजले आहेत आता 7:30 झाले. 7:30 वाजेपर्यंत पप्पा येतील. तर आम्ही बसलो आहे बाहेर. मी बॅक कॅमेरा करून दाखवते. पाऊस चालू सकाळपासून. हे बघा माझी मम्मी इकडे पाय. मम्मी इकडे पाय. मम्मी पाय ना. चहा वगैरे घेतला मम्मीनी, आणि माझ्या भावाने पण चहा घेतला. माझी मम्मी खूप छान, माझी मम्मी. आणि मी दाखवते बाहेर. हे बघा आमचं अंगण आहे, छोटूसं अंगण आहे आमचं. इथं आम्ही खेळतो, पण हे पण आज वल्लं वल्लं झालं आहे. ही आमची तुळशी. हे माझ्या भावाने लावलेली होती, आणि याला वाटा मी केला. म्हणजे याला काय म्हणतो मम्मी त्याला?
नाही वटाच म्हणतात ना. वटाच म्हणतात ना त्याला, खाली केलं तर मीच केलेला आहे ते खाली वटा. आणि हे माझ्या भावाने लावलेली छोटीशी होती, तर आता बघ किती मोठी झाली. आणि हे कढीपत्ता झाड बघ किती मोठं झालं आहे. आणि एक तुम्हाला सांगू का, गुलाबाचं झाड होतं छोटूसं, मागच्या वर्षी आम्ही लावलेलं होतं. आता ते झाड बघा कुठं गेलं, हे बघा वरती गेलं एकदम. याच्या पण वरती आहे ते. आणि पाऊस बघा, पाऊस बारीक बारीक चालू आहे. बारीक बारीक चालू आहे. आणि आभाळ पण खूप आलेलं आहे. आणि हे बघा आमचं चालू झोपलाय. बघा. त्या बाथरूममधलं कधी फेका लागते ते? तर गाईज माझी मावशी आलेली होती ना, तुम्ही बघितलं असेल मागच्या ब्लॉगमध्ये. तर माझ्या मावशीने ना माझ्यासाठी आणि माझ्या भावासाठी डार्क चॉकलेट आणले होते, डार्क. तर मी तुम्हाला दाखवते डार्क चॉकलेट. हे बघा, हे आहे ते चॉकलेट, डार्क फॅन्टॅस्टिक. तर याच्यामध्ये ना टोटल 23 पीस आलेले होते. तर आम्ही खाऊन सगळे संपून टाकले. तर आता तुम्ही बघू शकता की याच्यात किती आले आहेत. मी काढून दाखवते. याच्यामध्ये ना गाईज एक चॉकलेट राहिलेलं आहे बघा, आणि हे खाली आहे, संपले सगळे. कारण की मला हे चॉकलेट खूप आवडते, छोटंसं पण खूपच छान आहे. तर आपण चॉकलेट खाऊया आता. अरे अरे, एक चॉकलेट राहिलं यायचं, तर ते पण तुटलं सगळं. हे बघा कसं झालं. माझ्या भावाला थोडंसं. आता आपण खाऊया. तुम्ही पण खा, भेटूया नंतर. तर मी तुम्हाला आता एक प्रश्न विचारते. तर सगळ्यात पहिलं तर मी यांना दोघांना विचारते, मम्मीला आणि माझ्या भावाला. सांग मम्मी, एक जर मिट्टू पाण्यात पडला तर तो कसा निघेल? तुम्ही पण सांगा गाईज, कमेंट करून सांगा याचं उत्तर काय आहे. सांगा सांगा ना, सांगा सांगा लवकर. तर मी यांना विचारलाय प्रश्न, यांना उत्तर सांगायचं आहे. सांगा लवकर लवकर. मिट्टू जर पाण्यात पडला ना, तर ओला होऊनच निघणार ना मिट्टू, कारण की तो पाण्यामध्ये डुबणार ना. नाही, मी सांगू का उत्तर? हार म्हणून घे. सांगून दे. अरे तो मिट्टू आहे, तो जर पाण्यात पडला त्याचा पोपट नाही का, तो उडून नाही जाईन का? काय यांना उत्तर पण येत नाही बाय. तुम्ही सांगा, हिंदीमध्ये सांगतो मी. तो त्याला तोता म्हणतात ना. जर तो पाण्यात पडला त्याचा पोपट नाही होणार का? तो त्याला तो पोपटच आहे ना, तो उडून नाही जाणार का मग? काही बी काय काही बी. कमेंट मध्ये सांगा, असे याचं बी उत्तर प्रश्न असंच असतात आहे. ना, काही बी. तर माझे पप्पा आलेले आहेत, तुम्हाला मी दाखवते माझे पप्पा. अरे कुठे गेले पप्पा? आले. आता येतात. आले आले. हे बघा माझे पप्पा आले. वले झाले का पप्पा तुम्ही? माझे पप्पा वले झाले. आता मस्तपैकी मम्मी पप्पाला चाय करणार आहे अद्रकचा, आणि मस्त मग चाय वगैरे पिते पप्पा. तर मम्मी आज काय बनवणार आहे हो जेवण? चिकनची भाजी. सकाळपासून पाऊस चालू आहे ना आमच्या इकडं. गरम भाजी खाणार. तर आज मम्मी काहीतरी स्पेशल बोलत आहे की आज चिकन बनवूया. तर आज आम्ही बनवणार आहे चिकन मस्तपैकी. तर रेसिपी तुम्हाला दाखवते मी संध्याकाळी चिकन वगैरे घेऊन आले की पप्पा. आता पप्पा घरी आले, आता हात पाय वगैरे धुतील आणि मग चाय बी पितील. बघा पाऊस, बघा पप्पा घरी आले आणि पाऊस वाढला बघा. हा मी बॅक कॅमेरा करून दाखवते. तर माझ्या मम्मी करते स्वयंपाक. आता वाजलेले आहेत 8. बघा इकडे पीठ झालेलं तयार, आणि अंडे पण उकडलेले आहेत. माझ्या मम्मी कापत आहे कांदे वगैरे.
मिली आणि माझी मी टाकत आहे आता याच्यामध्ये सांबार. तर आता आमची भाजी झालेली आहे रेडी एकदम. तर जेवण झालं आता रेडी बघा. तर तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. मी आता जेवण करतो, तुम्ही पण जेवण करून घ्या. तर ठीक आहे, भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग. बाय.